आहे ते मोठ्या प्रमाणावरती दिसून आले. कोयत्याच्या माध्यमातून दहशत निर्माण करणं असेल किंवा मग गाड्यांची तोडफोड त्याचं सत्र मोठ्या प्रमाणावरती पुणे शहरामध्ये वाढलेलं आहे. पोलिसांचा धाक कुठेतरी कमी झाला असं वाटतंय का? नाही, ह्याच्यामध्ये आपण बघितलं असं अनेक निरपराध नागरिकांना ह्याच्यामध्ये जीव गमवावा लागला. येरवडा परिसरामध्ये हे काही नवीन घटना नाही. कोयता काढणं मागच्या 2 महिन्यापूर्वी एक रस्त्याने जाणाऱ्या इस्मालाही हल्ला झाला आणि त्याला मृत्युमुखी पडला. ही नवीन घटना नाही. आणि आपण बघितलं असेल की आता सत्ताधारी लोकच गुन्हेगार झालेत आणि त्यामुळं सत्तेतल्या लोकांचं आकर्षण हे नवीन नवीन गुन्हेगारांना ते आकर्षित होत आहेत. ह्याला कुठंतरी जबाबदारी आम्ही लोक सत्तेतली लोक आहोत. आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की आज महाराष्ट्रामध्ये काही परिस्थिती जी परिस्थिती ही गुन्हेगारांनी व्यापलेली परिस्थिती नाही. हे सगळे गुन्हेगार हे सत्ताधारी लोकांच्या जवळ असल्यामुळं हे गुन्हेगारांना ही गुन्हेगारी करायला वाव मिळतो. याचा अर्थ आहे की आज पुणे शहरामध्ये विद्येचं माहेरघर आणि विद्येच्या माहेरघराचं नाव पुसण्याचं काम आता दिसतंय. आता भविष्यात लोक पुणे हा कोयता पुणे असं म्हणायची वेळ आलेली आहे. आणि याला पुणे पोलीस आयुक्तांनी याच्यावर लक्ष घातलं पाहिजे, जेणेकरून पोलिसांना मी मागच्या आठवड्यात मी म्हणतो की पोलिसांना मनुष्यबळ वाढवलं पाहिजे, सुविधा वाढवल्या पाहिजेत आणि गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे. आणि जे गुन्हेगार परत एकदा म्हणतो की सत्तेच्या लोकांच्या आजूबाजूला असतील त्यांची चाचपणी करून त्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे. आणि गुन्हेगारांना जो नेता पाठीशी घालतो त्यांनी घालू नये, कारण हे पुण्याची संस्कृती आता बिघडत चालली आणि भविष्यामध्ये हे त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतं. कारण शेवटी गुन्हेगाराला जात नसते आणि त्यामुळं गुन्हेगार कधी उलटू शकतो आणि पलटू शकतो आणि कायम तो सत्तेच्या मागे राहत असतो. आज सत्ता येईल उद्या जाईल, पण ज्यावेळेला सत्ता येईल जाईल त्यावेळेला तो गुन्हेगार सत्तेच्या पाठीशी असतो. तर ह्याचं भान सगळ्या सत्ताधारी लोकांनी ठेवलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येईल पुणे सुरक्षित राहण्यासाठी, त्यासाठी पुणे पोलीस असतील, आयुक्त असतील, पुणे महाराष्ट्राचे महासंचालक असतील, यांनी याची नोंद घ्यावी आणि याच्यामध्ये कडक पावलं उचलली पाहिजे. पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या जी आहे मोठ्या प्रमाणावरती वाढते. जे ग्रामीण परिसर आहे की जो नव्यानं महानगरपालिकेत समाविष्ट झालेला आहे, त्या गावांना पाणी पुरवठा करणारा प्रश्न असेल. दूषित पाण्यामुळे हा सगळा आजार जो आहे तो वाढतोय असं सांगितलं जात आहे. दूषित पाण्यामुळे हे सगळं होतंय का? ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने पाणी पुरवठा होतो, पूर्वी पुणे शहराला पूर्णपणे पाणी पुरवठा होत होता. आज आपण ज्या भागामध्ये ह्या पॅटर्नमध्ये बी पाणी नाही आहे. आणि जो पाणी पुरवठ्यामधनं येतो की त्यात दूषित पाणी येतं, ही वस्तू ती खरी आहे. कारण गाळ मिश्रित पाणी आल्यामुळे हे सगळे आजार घडले जातात. ते आता नवीन जो काय आता आजार आला आपण म्हणला DBS, तर हे नुसतंच आता आम्ही वर्तमानपत्रात ऐकतोय की ही सुविधा केली, ती सुविधा केली आणि नेत्यांचे फोटो बघतोय. तर याच्या पद्धतीने प्रॉपर ते काम केलं पाहिजे. हा आजारच का घडला ह्याची कारणं पहिली ह्या सत्ताधारी लोकांनी दिली पाहिजे. आजार आल्यानंतर आम्ही हे करू ते करू आणि ज्या काय वल्गना चालल्यात ह्या शोभणाऱ्या नाहीत. कारण शेवटी पुणे शहर आणि पुणे शहर काय विकसित आज झाले का? पुणे शहर विकसित ब्रिटिशांच्या अगोदरपासून पुणे विकसित आहे. आणि त्याच्यामुळं नवीन तुम्ही एखादं काय आणलं आणि मग त्याच्यामध्ये आम्हीच हे काय करतो ना आम्हालाच हे सगळं करायचं आहे, पण हे हो ना ह्याच्यात त्याची दक्षता घेतली पाहिजे. मागच्या 2 महिन्यापूर्वी एक रस्त्याने जाणाऱ्या इस्मालाही हल्ला झाला आणि त्याला मृत्युमुखी पडला. ही नवीन घटना नाही. आणि आपण बघितलं असेल की आता सत्ताधारी लोकच गुन्हेगार झालेत आणि त्यामुळं सत्तेतल्या लोकांचं आकर्षण हे नवीन नवीन गुन्हेगारांना ते आकर्षित होत आहेत. ह्याला कुठंतरी जबाबदारी आम्ही लोक सत्तेतली लोक आहोत. आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की आज महाराष्ट्रामध्ये काही परिस्थिती जी परिस्थिती ही गुन्हेगारांनी व्यापलेली परिस्थिती नाही. हे सगळे गुन्हेगार हे सत्ताधारी लोकांच्या जवळ असल्यामुळं हे गुन्हेगारांना ही गुन्हेगारी करायला वाव मिळतो. याचा अर्थ आहे की आज पुणे शहरामध्ये विद्येचं माहेरघर आणि विद्येच्या माहेरघराचं नाव पुसण्याचं काम आता दिसतंय. आता भविष्यात लोक पुणे हा कोयता पुणे असं म्हणायची वेळ आलेली आहे. आणि याला पुणे पोलीस आयुक्तांनी याच्यावर लक्ष घातलं पाहिजे, जेणेकरून पोलिसांना मी मागच्या आठवड्यात मी म्हणतो की पोलिसांना मनुष्यबळ वाढवलं पाहिजे, सुविधा वाढवल्या पाहिजेत आणि गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे. आणि जे गुन्हेगार परत एकदा म्हणतो की सत्तेच्या लोकांच्या आजूबाजूला असतील त्यांची चाचपणी करून त्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे. आणि गुन्हेगारांना जो नेता पाठीशी घालतो त्यांनी घालू नये,
कारण हे पुण्याची संस्कृती आता बिघडत चालली आणि भविष्यामध्ये हे त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतं, कारण शेवटी गुन्हेगाराला जात नसते आणि त्यामुळं गुन्हेगार कधी उलटू शकतो आणि पलटू शकतो आणि कायम तो सत्तेच्या मागे राहत असतो. आज सत्ता येईल उद्या जाईल, पण ज्यावेळेला सत्ता येईल जाईल त्यावेळेला तो गुन्हेगार सत्तेच्या पाठीशी असतो. तर ह्याचं भान सगळ्या सत्ताधारी लोकांनी ठेवलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येईल पुण्यात सुरक्षित राहण्यासाठी, त्यासाठी पुणे पोलीस असतील, आयुक्त असतील, महाराष्ट्राचे महासंचालक असतील, यांनी याची नोंद घ्यावी आणि याच्यामध्ये कडक पावलं उचलली पाहिजे. पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या जी आहे मोठ्या प्रमाणावरती वाढते. जे ग्रामीण परिसर आहे की जो नव्यानं महानगरपालिकेत समाविष्ट झालेला आहे, त्या गावांना पाणी पुरवठा करणारा प्रश्न असेल. दूषित पाण्यामुळे हा सगळा आजार जो आहे तो वाढतोय असं सांगितलं जातंय. दूषित पाण्यामुळे हे सगळं होतंय का? ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने पाणी पुरवठा होतो, पूर्वी पुणे शहराला पूर्णपणे पाणी पुरवठा होत होता. आज आपण ज्या भागामध्ये ह्या पॅटर्नमध्ये बी पाणी नाही आहे आणि जो पाणी पुरवठ्यामधनं येतो की त्या दूषित पाणी येतं, ही वस्तू ती खरी आहे. कारण गाळ मिश्रित पाणी आल्यामुळे हे सगळे आजार घडले जातात. ते आता नवीन जो काय आता आजार आला आपण म्हणला DBS, तर हे नुसतंच आता आम्ही वर्तमानपत्रात ऐकतोय की ही सुविधा केली, ती सुविधा केली आणि नेत्यांचे फोटो बघतोय. तर याच्या पद्धतीने प्रॉपर ते काम केलं पाहिजे. हा आजारच का घडला ह्याची कारणं पहिली ह्या सत्ताधारी लोकांनी दिली पाहिजे. आजार आल्यानंतर आम्ही हे करू ते करू आणि ज्या काय वल्गना चालल्यात ह्या शोभणाऱ्या नाहीत. कारण शेवटी पुणे शहर आणि पुणे शहर काय विकसित आज झाले का? पुणे शहर विकसित ब्रिटिशांच्या अगोदरपासून पुणे विकसित आहे आणि त्याच्यामुळं नवीन तुम्ही एखादं काय आणलं आणि मग त्याच्यामध्ये आम्हीच हे काय करतो ना आम्हालाच हे सगळं करायचं आहे, पण हे हो ना ह्याच्यात त्याची दक्षता घेतली पाहिजे. महापालिका कमी पडते असं काही आजार लोकांना असं वाटतं. वस्तुस्थिती खरी आहे. पुणे महानगरपालिकेचा कारभार आपण बघितला तर भ्रष्टाचाराचं कुंपण त्या ठिकाणी चरतंय आणि याच्यामध्ये आपण बघितलं ना आरोग्य खाते असेल आणि आता तुम्ही बघितलं असेल, मी आयुक्तांना भेटणारच आहे. ज्या पद्धतीनं ह्या बजेट आणि ज्या पद्धतीनं पुणे शहरामध्ये कामकाज चाललं आहे, हे कामकाज काय सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने वाटून घेऊन जी कामं चालली त्याच्यामुळे पुणे शहराचं वाटोळं झालेलं आपण बघतोय. जी कामं व्हायची होती त्याचे झालेली नाहीत. अनेक प्रकारे आपण जर नजर टाकली तर ह्याच्यामध्ये नेत्यांनी वेढलेली महानगरपालिका आणि वाटून घोटून सगळं चाललेलं आहे. पुणेकरांना ह्याचा काही फायदा होत नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे. पण आता याच्यामध्ये मी आयुक्तांना पुढल्या आठवड्यात भेटणार. दूषित पाण्यामुळे हा रोग पसरतो असं म्हटलं जातं, पण टँकरनं पाणी पुरवठा स्वच्छ करणं अपेक्षित असताना नांदेड गावातल्या भागांमध्ये टँकरनं स्वच्छ पाणी पुरवलं जातं. सुरक्षा नाहीये, महत्वाचं म्हणजे पाणी दिलं जातं. याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर पुणे शहरामध्ये जो पाणी पुरवठा होतो तो ज्या पद्धतीने होतो ती पद्धत आता पुन्हा वाढलेली आहे, उपनगर वाढलेले आहेत आणि पुणे शहराच्या पाण्याची जी 12 TMC 14 TMC काय ते पुण्याला पाणी देत होतं, हे पाणी पुरतच नाही आहे आणि पाणी पुरल्यामुळे ही प्रशासनाची धावपळ होते आणि या धावपळीमध्ये मग टाक्या स्वच्छ होत नाहीत, बाकीच्या गोष्टी आहेत. आज आपल्याला पुणे शहराच्या परिघामध्ये जवळजवळ 40 किलोमीटर परिघामध्ये पाणी द्यावं लागतं आणि या पाण्यामध्ये दमछाक होती. कुठे त्या 24/7च्या योजना दिसत नाहीत, त्या फक्त टेंडरमध्ये दिसल्या आणि नंतर त्या कुठं गेल्या आणि कुणी त्याचं बजेट केलं ते तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण आज पुणेकरांना 24/7 नाही, 7 मिनटं पाणी मिळत नाही. ते 24/7 पाणी कधी मिळणार? आणि या पाण्याच्या ज्या चुकीच्या पद्धतीचं वाटप आहे त्याच्यामुळे हे सगळे दूषित रोग चालू होतात. कारण गाळ मिश्रितच पाणी पुण्याला प्यावं लागतं. ठीक.